त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्रितपणे कसं लढलं पाहिजे याच्या संबंधातली मीटिंग आहे। आता काही सूचना आहेत, आपली एक टीम आपल्याला तयार करायची आहे की त्या टीमला मराठा टास्क फोर्स नाव असणार आहे। काय असणार आहे? मराठा टास्क फोर्स। कारण आपल्याला सगळ्याला सगळे अनुभवी लोक आहेत, दिग्गज आहेत। मी बोलतो म्हणून मी दिग्गज नाहीये, तुम्ही सगळेजण दिग्गज आहेत, पण आपली जी काही शिस्तीची परंपरा मराठा समाजाची आहे ती अशी आहे की कोणीतरी एकाने बोलायचं आणि बाकीच्यांनी फॉलो करायचं। कारण आम्ही देखील सामाजिक भूमिका पाळतोय, आम्ही देखील कुठं राजकीय व्यासपीठाचे लोक नाहीत, तर ही भूमिका आपल्या सगळ्याला कंपल्सरी आहे। तुम्हाला आहे, मला आहे आणि सगळ्यांनाच आहे। म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक मराठा टास्क फोर्स नावाची टीम आता आपल्या सगळ्यांची तयार करायची आहे आणि मराठा टास्क फोर्स म्हणूनच आपली ती ग्रुप तयार होणार आहे। तो त्या ग्रुपचं नाव बदलून आपण मराठा टास्क फोर्स करणार आहेत। म्हणजे ज्या वेळेस हे मराठा आंदोलन आणि ज्या वेळेस सामाजिक आंदोलन इथून पुढे होतील त्यावेळेस आपण अशीच हाक दिली की हाकेवलीत आलं पाहिजे। आपण सगळे गरीब घरचे लोक आहेत, येताना किती त्रास होतो, कुणाकडे पैसे नसतात, 12 भानगडी आहेत, परंतु ज्या पद्धतीने आपण सगळेजण ही एकत्रित भूमिका त्या ठिकाणी पार पाडतो तर समाज आपल्याला दुर्लक्षित करणार नाही आणि ज्या वेळेस आपण समाजासाठी लढू त्या वेळेस समाज आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याशिवाय राहणार नाही। कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी सामान्य घरचे लोक आहेत। त्याच्यामुळे एक सांगतो, ही मराठा टास्क फोर्स नेमकं काय काम करील याच्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे एक लक्षात घ्या, आता मला फक्त हो किंवा नाही आणि किंवा नाव जर विचारलं त्याचं उत्तर तुम्ही द्या। आपल्या सगळ्याचं नेतृत्व आज रोजी कोण आहे या आंदोलनाचं? एका वाक्यात जोरदार उत्तर द्यायचंय, बरोबर आहे की नाही? मग आपली भूमिका मनोज जरांगे पाटलाशी निगडीतच असली पाहिजे हे अगोदर आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, याच्यामध्ये आपल्याला आंदोलनाची जी काही अंतर्वालीहून दिशा मिळती ती दिशा आपण खाली फॉलो करायला पाहिजे। सगळ्याचा सोशल मीडिया आपण ऍक्टिव्ह केला पाहिजे। त्याच्यानंतर जे लोक असे तोंड मारतायत, काही पण जे भुगतायत, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आपलं काम आहे हे आपण कुणाला सांगतो? खालच्या समाजाला। परंतु आपल्यात एक अशी टीम पाहिजे, ही जी मराठा टास्क फोर्स जी आहे ती याच्यासाठी केलेली आपण की जर इथून पुढे कोणी भोगलं तर आपण सगळे एकत्रित त्याच्या घरी जाणार, त्याला हात जोडून सांगणार, हात जोडून सांगणार की बाबा आपलं आंदोलन आमचं शांततेत आहे, हे इतके समाज आमच्या सोबत आहे, तुम्हाला आता बदाबदा आम्ही हाणू शकतो पण तुमच्या पाया पडून सांगतो की याला गालबोट लावू नका, आमच्या पदरात त्या ठिकाणी दान पडते पडू द्या। ही भूमिका आपल्याला आता निभवायची। स्टंटबाजी आपल्याला न करता आपल्याला त्या पाय पडायचं की आता आम्ही काही करू शकतो उद्रेक, पण आमची टीम त्याच्यासाठी नाही, तुझ्या पाया पडतो, आम्हाला काही संधी देऊ नको तू चुकीचं करण्यासाठी, हे बोलण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आता ही टीमची गरज आहे। आपल्याला या टीमची गरज दुसऱ्या कशासाठी आहे की जर मेसेज आला, आता तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवसाचं उपोषण केलं। कालची घटना तुम्हाला सांगते, काल ज्यावेळेस आम्ही पहाटे 3 वाजता त्यांच्याजवळ उभा होतो तो माणूस अक्षरशः पाय झटकतोय, डोकं झटकतोय, म्हणजे 3 दिवस तुम्ही उपाशी राहून पहा काय हाल होतात हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही। आणि तो माणूस निरंकार ओठाला पाणी सुद्धा लावत नाही, एवढा इमानदार आणि प्रामाणिक माणूस आपल्याला भेटलेला आहे। मग किती हाल अपेष्टा होत असतील, तर तिथून आलेला अंतर्वाळाला संदेश तात्काळ शेवटच्या मराठापर्यंत जायचा असेल तर आपल्याला सोशल मीडिया सगळ्यांना ऍक्टिव्ह करावं लागेल। पण ज्या वेळेस अंतर्वालीहून आलेली भूमिकाच आपण खाली नेली पाहिजे। जसं आपण उदाहरण सांगायला हरकत नाही माऊली, की समजा फॉर एक्झाम्पल आता मराठा समाजाच्या अनेक वेगवेगळ्या भावना आहेत तरुणांच्या, हे आपण समजू शकतो। कुणाला असं वाटतं की आपण जहालतीने आंदोलन करावं, कुणाला आपलं वाटतं की आपण शांततेने आंदोलन करावं, पण आपण आरक्षणाच्या जवळ गेलो ते फक्त शांततेने आणि शांततेनेच, हे आपण मानायला पाहिजे। एक मुद्दा। दुसरा मुद्दा, याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल काल जर आम्ही सकाळी असं म्हटलो असतो तुम्हाला किंवा मंगेश साबळेने गाडी फोडायलाच नको होती, तर आपल्यातल्याच बऱ्याच बांधवांनी आपल्या बांधवांना शिव्या दिल्या असत्या। खरं की खोटं? सांगायचं तात्पर्य एक समजून घ्या की 2 घटना तुम्हाला सांगतो, त्यांना ज्यावेळेस जामीन झाला त्यावेळेस त्यांच्या तोंडून एकदाही मनोज पाटील जरांगेचं नाव आलं नाही। आपण भावनेच्या भरात वाहतो, आपण आता अंतर्वालीच्या सूचना फॉलो करायच्या, ही टीम टास्क फोर्स आपण त्यासाठी तयार करतोय की अंतर्वालीच्या, आता त्याच्यानंतर त्यांना जामीन झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडून एकदाही मंगेश आपल्या यांचं नाव नाही आलं, आपल्या जरांगे पाटलांचं। दुसरा मुद्दा, त्यांनी गाडीची तोडफोड केली
त्या गुणरत्ने सदावरच्या थोबडीत मारलेली नाही. मग गाडीची तोडफोड केल्याच्या नंतर ज्यावेळेस सदावर्ते तो 2 जण दिवसभर टीव्हीवर दिसत होते, तो सदावर्ते फक्त आणि फक्त मनोज पाटील जरांगेच्या आंदोलनावरतीच बोलत होता. म्हणजे तोडफोड केली कोणी? एका व्यक्तीने. आणि तो दोष कोणाला देत होता? ह्या आंदोलनाला. म्हणजे आपण कुणी त्यांना आदेश दिला होता का तोडफोड करा? मग ह्या भूमिका आता समजून घेण्यासाठी आपली टीम आहे, ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली टीम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण अलर्ट आहोत, तर आता काही दिवस आपण आरक्षणाच्या जवळ आहोत. याच्यात माऊली तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपण काम करता. एकच इच्छा आहे की आता आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. अनेक कामं आहेत, आज देखील अनेक कामं असणार आहे, अनेक बांधव कामं सोडून आलेले आहेत. स्पष्ट आहे सगळं चित्र. म्हणजे त्याग आहे तुमचा सगळ्यांचा. आता काम सोडून चला म्हटलं की आपण विचारायला नाही पाहिजे कुठं चालायचं. एवढे आता सगळ्यांनी पथ्य पाळायचे. वेळ द्या. आता आपल्यासाठी पैसा गौण आहे, आपल्याला आता वेळ द्यावा लागेल. वेळ कशासाठी द्यावा लागेल? कोणी काही बोललं का आपल्याला त्याच्याकडे जायचंय, त्याच्या पाया पडायचं की बोलू नको. आम्ही मराठा समाज तुमच्याविषयी काही बोलतोय का? नाही बोलत. मग तू पण बोलू नको, ही विनंती आहे. ही विनंती आहे. आम्ही इतके लोक आहेत, आज तुला बदाबदा आणू शकतो.